मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्स घराकडे निघाली. तात्या गेल्याची बातमी कळताच घरी आक्रोश सुरू झाला. नातेवाईकांना फोन गेले. नातेवाईकही हातातलं काम सोडून तात्यांच्या घरी दाखल झाले. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. इकडे ॲम्ब्युलन्स रस्ता कापत घराकडे येत होती. शोकाकुल वातावरणात सर्व काही सुरू होतं. अचानक गाडी खड्ड्यात गेली आणि तात्यांच्या शरीराची हालचाल झाली. अन मग काय, तात्यांना पुन्हा रुग्णालयात आणलं आणि चमत्कार घडला. तो म्हणजे तात्या जिवंत झाले. मंडळी, ही घटना आहे कोल्हापूरची. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणारे आणि वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या अर्थात पांडुरंग उल्पे हे 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत बसले होते. देवाचं नाव मुखी असतानाच पांडुरंग तात्यांना हृदयविकाराचा झटका आला. पांडुरंग तात्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी पांडुरंग तात्यांवर उपचार केले, पण थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळे उल्पे कुटुंबाला एक मोठा धक्का बसला. पांडुरंग तात्यांच्या मृत्यूची बातमी समजताच घरी आक्रोश सुरू झाला. एक एक करून उल्पे कुटुंबियांचे नातेवाईक जमा होऊ लागले. तात्यांच्या अंत्यविधीची तयारीही सुरू झाली. रुग्णवाहिकेतून तात्यांचे पार्थिव घरी घेऊन जाऊ लागले. मात्र रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला चांगलाच दणका बसला आणि तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. हे पाहून रुग्णवाहिकेतील आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. तात्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ज्या तात्यांना मृत घोषित केलं होतं ते जिवंत झाले. नंतर तेच तात्या अर्थात पांडुरंग उल्पे उपचार घेऊन आपल्या पायानं घराकडे चालत आले. 16 डिसेंबर रोजी आजांना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. ते बसले होते घरात. त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं, घाम वगैरे फुटलेला. त्यांना लगेच शेजारी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं. बावड्यातील एका हॉस्पिटलला नेलं. सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या, थोडंसं हे वाटत आहे, क्रिटिकल कंडिशन वाटत आहे. तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते. त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी खालवत निघाली. त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली. डॉक्टरांचे उपचार चालूच होते. त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे. त्यांच्या मुलगीला वगैरे बोलवून घेतलं. त्यानंतर त्यांना पण सांगितलं. मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली. निरोप वगैरे मिळाला शेजारी पाजाऱ्याने. अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली. त्यावेळेला आम्ही ॲम्ब्युलन्समधून घेऊन येताना कसबावाड्यात चौगली गल्लीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हल्ल्यागत झाला. हात हल्ल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली. गाडी लगेच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांची जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो. ECG वगैरे काढला. त्यानंतर थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणजे पुढील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात जावा. आम्ही DY पाटील हॉस्पिटलला वगैरे गेलो. इथे कंडिशन क्रिटिकलच होती, पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा, काय असेल ते आमच्या नशिबाची साथ. त्यानंतर आजोबांचं थोडा औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला. त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले. आम्ही जरा आनंदात भारावून गेलो. त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी. त्यांना साथ मिळत गेली आणि DY पाटील हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अँजिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आमचे आजोबा सुखरूप घरी आले. धन्यवाद डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बेसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत चांगली हे कॉपरेट केलं. आम्हाला चांगलं रिस्पॉन्स दिला. त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद. असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. असाच काहीसा प्रकार पांडुरंग तात्यांच्या बाबतीत घडला. त्यामुळे बऱ्याचदा जीव घेणारे रस्त्यांवरील खड्डे आज जीवनदान देणारे ठरले. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.